नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीसीसी टीबीसी इंग्लिश मराठी आणि हिंदी 30चा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे। तर बघा, तुमची एक्झाम डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे। तर या नवीन एक्झामसाठी आपल्याला कशा पद्धतीची मार्किंग पद्धत दिलेली आहे, ईमेल कशा पद्धतीने सोडवायचं, लेटर कशा पद्धतीने सोडवायचं, स्टेटमेंट कशा पद्धतीने सोडवायचं, स्पीड पॅसेज कशा पद्धतीने सोडवायचं, कशाला किती मार्क आहे, काय काय कशा पद्धतीने टाईप करायचं आहे, फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने आहे, सर्व प्रश्नांची व्हिडिओ या एकाच व्हिडिओमध्ये आपण आलेला आहोत। तर बघा, एक व्हिडिओ पहा आणि बिंदास टायपिंगच्या पेपरला जा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही आहे 30मध्ये। तर बघा, चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर बघा मित्रांनो, आपल्या पेपरला सुरुवात झालेली आहे आणि पेपरला जशी आपली सुरुवात झालेली असेल त्याच्या अगोदर आपल्याला एक 3 मिनिटाचा ट्रायल पॅसेज आलेला आहे। तर तुम्ही या ट्रायल पॅसेज इथे तुम्ही टाईप करू शकता। तर हा ट्रायल पॅसेज तुम्ही टाईप केला तरी चालेल किंवा पूर्ण तुमच्या कीबोर्डवर जेवढे काही बटन्स आहेत तेवढेही बटन्स तुम्ही टाईप करून घ्या, म्हणजे ABCD नुसार का त्याच्यातलं सर्व बटणं आपले दबते की किंवा नाही सर्व चेक करून पाहायचं आहे। किंवा तुम्ही जर त्याच्यातलं कोणतेही बटन जर दबत जर नसेल तर तुम्ही तेव्हाच कंट्रोलरला सांगून तुमचं कीबोर्ड जे आहे ते चेंज करून तुम्ही घेऊ शकता। त्यासाठीच हा ट्रायल पॅसेज इथं दिलेला आहे। तर व्यवस्थित आपलं कीबोर्ड तपासून घ्यायचं आहे। नंतर तुम्ही कोणतं शिफ्ट बटन दबत नाही आहे किंवा हे दबत नाही ते दबत नाही या प्रकारचा भानगड होणार नाही आहे। तर बघा, याच्यातमध्ये मी माझं कीबोर्ड व्यवस्थितच आहे म्हणून मी सर्व जे काय ट्रायल पॅसेज आहे सर्व पॅसेज आपण टाईप करून घेऊया। 3 मिनिटं दिलेली आहे। तोपर्यंत या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा मित्रांनो। तर बघा, हा जर व्हिडिओ जर तुम्ही पाहून जर टायपिंगच्या एक्झामला जर गेले तर सर्व फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। तर टाईप करून घेऊया एक टॅब देऊन। मी तर म्हणतो तुम्ही सर्व ABCD 1 2 3 4 शिफ्ट बटन, एंटर बटन, कंट्रोल बटन चालते किंवा नाही चेक करून घ्या, सर्व टाईप करून ABCD नुसार। तर मी बघा, मी याच्यातनी हे काही कंपल्सरी नाही आहे, म्हणजे कंपल्सरीच आहे परंतु याच्यामध्ये हे टाईपच करावं लागते असं काहीही नाही आहे मित्रांनो। फक्त हा ट्रायल पॅसेज इथं दिलेला आहे। तर तुम्ही प्रॅक्टिससाठी याच्यातनी अशा पद्धतीने त्याची प्रॅक्टिससुद्धा तुम्ही करू शकता। तर झाल्यानंतरच लगेच आपला आता पेपरला सुरुवात होणार आहे। तर लॉग इन ID मध्ये तुम्हाला युजर नेम दिलेलाच आहे तुमच्या हॉल तिकीटवर आणि त्यानंतर पासवर्डसुद्धा तुमच्या हॉल तिकीटवरच दिलेला आहे। तर तो युजर नेम आणि पासवर्ड टाका आणि ते लॉग इन बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। तर आता इथून आपला पेपर सुरू होणार आहे। ओरिजिनल जे काय होतं आधी ते आपलं ट्रायल होतं। आता बघा, इथे तुमचा इथे फोटो असणार आहे, सीट नंबर, कॅन्डिडेट नाव, सेंटर नंबर, नेम ऑफ द सेंटर, ॲड्रेस ऑफ सेंटर, इन्स्टिट्यूटचं नाव, सब्जेक्ट बघा इथं काय आहे, GCC TBC 30 WPM टायपिंग इंग्लिश। तर इंग्लिशचं पेपर असणार आहे 30चा। त्यानंतर इथे बॅच दिलेली असणार, त्यानंतर इथे डेट असणार ज्या दिवशी तुम्ही एक्झाम देणार आहे आणि इथे लॉग इन आणि त्याचा पासवर्ड असणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारचं लेआउट तुम्हाला तुमच्या टायपिंगच्या एक्झामच्या सुरुवातीलाच तुम्हाला दिसणार आहे। तर टेन्शन घेऊ नका, पुढं काय काय आहे संपूर्ण सांगतो। त्यानंतर इथे लॉग इन अँड स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतरच बघा, इथे आपल्याला सुरुवातीलाच इथे विद्यार्थ्यांचं नाव दिसणार आहे, सीट नंबर आहे आणि इथे एक्झाम आहे। तर बघा, एक्झाम बघा पाहून घ्या पुन्हा एकदा, GCC TBC इंग्लिश 30 WPM टायमिंग इथे 5 मिनिटांचा आपल्याला टायमिंग इथे दिलेला आहे आणि या कोपऱ्यातनी आपल्याला सबमिटचं बटन असणार आहे। ते तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाही आहे, ते ऑटोमॅटिकच सबमिट होणार आहे। तर बघा, पहिलाच क्वेश्चन्स आपला नवीन परीक्षा पद्धतीनुसार पहिलाच क्वेश्चन्स आपला कोणता आलेला आहे बघा, तर ईमेलचा आलेला आहे। तर बघा, पहिला क्वेश्चन्स आपला ईमेलचाच असणार आहे। तर या ईमेलला आपल्याला 5 मार्क दिलेले आहे आणि ते टायमिंग किती आहे 5 मिनिटाचा। तर 5 मिनिटातच आपल्याला 5 मार्काची ईमेल कंप्लीट सोडवायचा आहे आणि ते सेंड बटनावर क्लिक करून आपल्याला ऑटोमॅटिक सबमिट व्हायची वाट पाहायची आहे। तर बघा, इथे मेल 2 मध्ये जे काय, आता बघा मेल कशा पद्धतीचा असतो मित्रांनो, बघा जे इकडे या मेलमध्ये जे काही दिसत आहे ना सर्व आपल्याला या मेलमध्ये टाईप करायचं आहे। म्हणजे जसं इकडं आहे तसंच इकडं टाईप करा आणि त्यानंतर आपल्याला जे काही फाईल दिली असेल अटॅचमेंटची ती फाईल इथे जोडायची आहे आणि त्यानंतर इथून सेंड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। तर सिंपल आहे, सोपं आहे, काही घाबरायचं काम नाही। बघा, आता मी कशा पद्धतीने टाईप करतो मेल। तर बघा, इथे जे काही टाईप असेल ते मी इथं मेल 2 मध्ये टाईप करायचं आहे। तर info@
जे काय असेल ते आपण टाईप करून घेणार आहोत. अशा प्रकारे टाईप करून घ्या. त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे डेमो डिटेल्स, तर तो सब्जेक्ट जो आहे तो आपण इथे सब्जेक्ट टाईप करणार आहोत. जिथं स्मॉल आहे तिथं स्मॉल द्या, जिथं जसा शब्द दिला असेल त्या तसा शब्द तिथं टाईप करायचा आहे. बघा आपला डेमो डिटेल्स शब्द टाईप झाल्यानंतर या शब्दाच्या नंतर एक्स्ट्रा एकही स्पेस द्यायचा नाही मित्रांनो. लक्षात ठेवा, तुम्ही कोणताही शब्द जर टाईप जर केला असेल तर या शब्दाच्या नंतर जर शब्द जर नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा स्पेस द्यायचं नाही. जेवढं शब्द आहे तेवढा शब्द द्या. त्यानंतर आपण मेसेज बॉक्समध्ये हा वाला मेसेज पूर्ण टाईप करायचा आहे. तर जसा मेसेज आहे मी तसाच मेसेज टाईप करतो. थोडंसं हळू टाईप केलं तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त शब्द कोणतेही शब्द आपले चूक होऊ द्यायचे नाही. आणि झाले तरी तुम्ही ते दुरुस्त करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही सर्व शब्द दुरुस्त करून घेऊ शकता अशा पद्धतीने. तर बघा मित्रांनो, मी संपूर्ण टाईप करून घेतलेला आहे मेसेज टाईप झाल्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला इथे अटॅचमेंट दिलेली आहे. तर अटॅचमेंटमध्ये जायचं आहे. तर बघा आपल्याला फाईल डॉक्युमेंट नावाची अटॅचमेंट याला जोडायची आहे. तर अटॅचमेंटवर जा आणि ज्यातून पाहून घ्या फाईल नावाची डॉक्युमेंट, याच्यातून शोधायचं आपल्याला फाईल नावाचं. तर बघा या ठिकाणी इथं दिलेलं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर फाईल डॉक्युमेंट, तर इथून फाईल डॉक्युमेंट घ्या आणि त्यानंतर इथे अटॅचवर क्लिक करायचं आहे. तर बघा सेम टू सेम आहे. आणि सेंड बटनावर क्लिक करायच्या अगोदर आपल्याला पहिलं पाहून घ्यायचं याच्यामध्ये काही चुका वगैरे झालेल्या आहे का. तर बघा शेवटी आपल्याला इथं स्पेस द्यायचं नाही, व्यवस्थित पाहून घ्या. 5 मार्क दिलेला आहे मित्रांनो. ईमेलला आपलं ईमेल झालेला आहे तरी आपण सबमिट करू शकत नाही मित्रांनो, ते ॲटोमॅटिकच आपल्याला सबमिट होणार आहे. तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. आणि ते वाट पाहायच्या अगोदर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे सोबतच. तर बघा माझं संपूर्ण व्यवस्थित आहे. त्यानंतर इथे मी सेंड बटनावर क्लिक करतो आणि आपला मेल मी सक्सेसफुली सेंड केलेला आहे. आणि अजूनही आपल्याकडे 1 मिनिटाचा टायमिंग इथं शिल्लक राहिलेला आहे. तर याच्यातनी बघा 60 सेकंद राहिलेले आहे. तर बघा तेवढे सेकंद होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल, कारण इथे सबमिटचं बटन इनेबल असणार नाही, ते ॲटोमॅटिकच आपल्याला सबमिट होऊ द्यायचं आहे. थोडंसं थांबायचं आहे आपल्याला 38 सेकंद. तर थोडंसं थांबूया, काही हरकत नाही. आपला ईमेल तर गेलेला आहे. ईमेल झाल्यानंतर लगेचच आपल्याला काय असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. तर याला सबमिट होऊ द्या. तर बघा ईमेल आपला 5 मार्काचाच असणार आहे मित्रांनो. तर 5 पैकी आपल्याला 5 मार्क मिळालेच पाहिजे ईमेलमध्ये. तर बघा आपले 5 मार्काचे तर आपण ईमेल सोडवलेला आहे. आता त्यानंतर काय असणार आहे बघा, त्यानंतर आपल्याला असणार आहे स्पीड पॅसेज असणार आहे. तर पाहूया स्पीड पॅसेज लागते का याच्यानंतरच. ही सर्व नवीन परीक्षा पद्धतीनुसार आहे मित्रांनो. तर बघा आपला टायमिंग झालेला आहे आणि लगेचच आपल्याला स्पीड पॅसेजचा टायमिंगसुद्धा इथे सुरू झालेला आहे. तर लगेचच कोणत्याही प्रकारचं देर न करता पटकन एक टॅब द्या सुरुवातीला आणि संपूर्ण पॅराग्राफ आपण टाईप करून घेऊया स्पीड पॅसेज. अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्ही थोडंसं हळू जरी सुरुवात जरी केली तरी चालते मित्रांनो. नंतर तुम्ही स्पीड वाढवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये बघा आपल्याला 7 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे आणि 7 मिनिटातच आपल्याला संपूर्ण स्पीड पॅसेज टाईप करून घ्यायचं आहे. आणि यासाठी बघा आपल्याला 40 मार्क दिलेले आहे मित्रांनो. तर 40 आपल्याला पूर्ण मार्क मिळालेलेच पाहिजे. पैकी तुम्हाला पास होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला 15-16 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो. 40 पैकी आपल्याला 16 जर मार्क जर असेल तरच आपण या स्पीड पॅसेजमध्ये पास होणार आहोत. अशा पद्धतीने टाईप करा.
आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका जरी असेल तरी तुम्ही ते चुका दुरुस्त करू शकता सगळ्यात शेवटी. तर मित्रांनो आपला पहिला पॅराग्राफ झालेला आहे. त्यानंतर इथे एंटर करा कन्सिडरेशन झाल्यानंतर आणि दुसरा पॅराग्राफ इथून टाईप करून घ्यायचा एक टॅब देऊन. तर पुन्हा एकदा टॅब द्या आणि आपल्याला पुढचा पॅराग्राफ आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. तर बघा आपला पूर्ण पॅराग्राफ टाईप करून झालेला आहे आणि अजूनही आपल्याकडे एवढ्या मिनिटांचा 2.5 मिनिटांचा टायमिंग आहे. तर 2.5 मिनिटात आपल्याला जे काय चुका वगैरे जर झाल्या असेल तर आपण चुका दुरुस्त करू शकतो. तर बघा कुठं कुठं झालेलं आहे, चुका दुरुस्त करून घेऊया आपण. ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. आपण सबमिट करायचं नाही, ते होऊ द्या. तोपर्यंत एकन एक शब्द आपण पाहून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला स्पीड पॅसेज सोडवायचा आहे 30च्या पेपरमध्ये. स्पीड पॅसेज झाल्या बघा आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. आता स्टेटमेंट सोडवायचं आहे. तर स्टेटमेंटसाठी 20 मिनिटांचा इथे टायमिंग दिलेला आहे आणि 20 मिनिटांनी बघा आपल्याला स्टेटमेंटसाठी 15 मार्क दिलेले आहे. तर 15 पैकी आपल्याला 7.5 मार्काची आवश्यकता आहे स्टेटमेंटमध्ये पास होण्याकरिता. परंतु ईमेल लेटर स्टेटमेंटमुळे आपणही सहज पास होऊ शकतो. तर काही त्याचं टेन्शन नाही आहे बघा. तर बघा स्टेटमेंट कशा प्रकारे सोडवायचं आहे. इथे 20 मिनिटाचा टायमिंग आहे आणि याला 15 मार्क दिलेले आहे. तर बघा आपण कशा पद्धतीचे याला फॉर्मॅटिंग द्यायची आपल्याला. तर C3 मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. तर C3 मध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये जे स्टेटमेंट शोईंग स्केल ऑफ क्लॉज जे आहे ते आपण टाईप करून घेणार आहोत. तर सॉरी कशात नाही आहे, B3 मध्ये आहे. तर B3 मध्ये टाईप करून घेणार आहोत. कॅप्स लॉक चालू करा आणि टाईप करून घेऊया आपण. अशा पद्धतीने हेडिंग टाईप करून घेतलं. त्यानंतर B5 मध्ये सिरियल नंबर इथे दिलेला आहे. तर B5 मध्येच क्लिक करा मित्रांनो. तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारची फायनल एक्झाम सोडवायची आहे 30ची आणि 40ची कशा पद्धतीने सोडवायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत. याच्यानंतर ते सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ मिळणार आहे त्याचा या चॅनलवर. म्हणून चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सिरियल नंबर आपण टाईप करून घेणार आहोत. जसं ते दिसत असेल त्या पद्धतीने आपण टाईप करून घेणार आहोत. त्यानंतर बघा सिरियल नंबर टाईप केला आपण B5 मध्ये. त्यानंतर C5 मध्ये बघा नेम ऑफ द कंपनी आहे. तर C5 मध्येच क्लिक करा. या ठिकाणी C5 मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला नेम ऑफ द कंपनी टाईप करून घ्यायचा आहे. तर नेम ऑफ द कंपनी टाईप करा. त्यानंतर आपल्याला D5 मध्ये मार्च टाईप करायचा आहे. तर D5 मध्ये आपल्याला मार्च टाईप करा. आता बघा तुम्हाला वाटत असेल नेम ऑफ कंपनी आपल्याला D कॉलममध्ये आलेला आहे, परंतु ते D मध्ये नाही C मध्येच आहे. तर तुम्हाला जर तसं कळत जर नसेल तर इथून C ला सिलेक्शन करा आणि इथून अशा पद्धतीने त्याची विथ अशी वाढून घ्यायची आहे. बघा C वेगळा आहे, D वेगळाच आहे. तर D मध्ये आपल्याला काय टाईप करायचं आहे, मार्च टाईप करून घ्यायचा आहे. तर याच्यातनी आपल्याला मार्च टाईप करा. पुढे घ्यायचा आहे एक टॅब देऊन किंवा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा जाऊ शकता. तर माऊसच्या मदतीने जा, कशाने गेलं तर चालेल. आणि याच्यामध्ये बघा आपल्याला एप्रिल नाव टाईप करून घ्यायचं आहे. तर बघा एप्रिल नाव टाईप केलं मित्रांनो आपण. त्यानंतर F मध्ये काय आहे, F5 मध्ये मे आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. तर याच्यातनी आपण मे टाईप करून घेऊ. त्यानंतर सिरियल नंबर, आता हे तर सब हेडिंग झालं. त्यानंतर सिरियल नंबर कितीपर्यंत दिलेला आहे मित्रांनो, इकडं 8 पर्यंत दिलेला आहे. तर जसं इथं 8 पर्यंत आहे तसंच आपण इथे 8 पर्यंत मॅन्युअली जरी टाईप केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला जरी वापरून टाईप केलं तरी चालेल. आपल्याला 8 पर्यंत संख्या याच्यातनी घ्यायची आहे. तर बघा मी 8 पर्यंत संख्या घेतलेली आहे अशा पद्धतीने.
तुम्ही टाईपसुद्धा करू शकता जर येत नसेल तर. त्यानंतर नेम ऑफ द कंपनीचं नाव, इथं जेवढे काही नाव आहे ना आठपर्यंत आपण सर्व टाईप करून घेणार आहोत. तर पहिल्या याच्यातनी आपण जीन्स नाव इथं दिलेलं आहे, एंटर करा. त्यानंतर बो टाय दिलेला आहे, एंटर करा. जे नाव इथं दिलेलं असेल ते नाव मी सर्व टाईप करून घेतो. अशा पद्धतीने टाईप करून घ्या. कॅप टाईप करून घेतल्यानंतर बघा आपलं टाईप झालेलं आहे नेम ऑफ द कंपनी. त्यानंतर बघा आपल्याला ही संख्या जशी आहे तशी इथं टाईप करून घ्यायची आहे. तर पटापट मी संख्या टाईप करतो आणि सर्व टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला भेटतो मी. तर पटापट व्हिडिओला स्पीडमध्ये करून टाईप करून घेतो. तर बघा मित्रांनो संपूर्ण टाईप करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण याला फॉर्मॅटिंग देणार आहोत. तर फॉर्मॅटिंग देण्यासाठी बघा व्यवस्थित जेवढ्या काही विथ वगैरे असेल तेवढे आपल्याला याला ॲडजस्ट करून घ्यायचं, जेणेकरून कोणतंही नाव आपल्या या रेषेला लागलं नाही पाहिजे. तर व्यवस्थित मी थोडीशी विथ याची ॲडजस्ट करून घेतो. अशा पद्धतीने विथ ॲडजस्ट करण्यासाठी बघा कॉलमवर क्लिक करा आणि अशा पद्धतीचा कर्सर इथे या ठिकाणी तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि तुम्ही अशी विथ याची कमी जास्त इथून करू शकता. अशा पद्धतीने मेन म्हणजे सगळ्यात शेवटचे जे तिन्ही कॉलम आहे त्याची विथ सर्वांची एक असली पाहिजे. तर कॉलम डी पासून तर ए पर्यंत सिलेक्शन करा. अशा पद्धतीने कर्सर इथेही ठेवला तरी चालेल किंवा अशा पद्धतीने याही ठिकाणी ठेवला तरी चालेल. क्लिक करा आणि त्याची विथ अशा पद्धतीने आपण वाढवून घेणार आहोत, म्हणजे सेम सारखीच ठेवायची आहे. बघा अशा पद्धतीने या तिघाची विथ एकसारखीच असली पाहिजे कॉलमची. तर त्यानंतर बघा पहिली स्टेप काय करायचं आहे, आपल्याला हे हेडिंग जे आहे ते B3 पासून तर F3 पर्यंत मर्ज करायचं आहे. तर B3 पासून तर F3 पर्यंत सिलेक्शन करा आणि याला बघा मित्रांनो इथे मर्ज आणि सेंटरचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून मर्ज आणि सेंटर करा. दोन्ही अलाइनमेंट याच्या सेंटर असल्या पाहिजे. त्यानंतर बघा याला बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर अंडरलाईन सुद्धा त्याला द्यायची आहे. तर बघा एवढी स्टेप झाली. त्यानंतर जे सब हेडिंग आहे सब हेडिंगला सुद्धा अशा पद्धतीने सिलेक्शन करा. सब हेडिंगला बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर त्याची सुद्धा अलाइनमेंट सेंटर आपल्याला दोन्हीही सेंटर ठेवायची आहे. त्यानंतर एवढं झालं. सिरियल नंबर 1 पासून तर 8 पर्यंत सिलेक्शन करा. याची सुद्धा अलाइनमेंट आपल्याला सेंटर दोन्ही याची सेंटर ठेवायची आहे. त्यानंतर जेवढं आपण स्टेटमेंट टाईप केलं मित्रांनो तेवढंही स्टेटमेंटला सिलेक्शन करून घ्या अशा पद्धतीने आणि त्याला आपण इथे फॉन्टच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून ऑल बॉर्डर द्यायची आहे मित्रांनो. तर तुम्हाला अशा पद्धतीने स्टेटमेंट 30चं सोडवायचं आहे. टाईप करायचे 7.5 आहे आणि तुम्ही जे काय फॉर्मॅटिंग देसाल त्याचे 7.5 आहे. असे तुम्हाला 15 मार्काचं स्टेटमेंट विचारल्या जाते 30मध्ये. तर बघा अजूनही आपल्याकडे 12 मिनिटांचा टायमिंग आहे आणि याच्यामध्ये पास होण्यासाठी आपल्याला 7.5 मार्काची आवश्यकता राहणार आहे. तर सहज पास होतो आपण, टाईप जरी केलं तरी पास होणार आहोत. आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट करूया आणि पुढे जाऊया. पुढं आपलं असणार आहे लेटर. तर बघा आता आपण लेटर कशा पद्धतीने सोडवायचं आहे तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर बघा लेटरमध्ये आपल्याला इथे 30 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे आणि याला सुद्धा 15 मार्क दिलेला आहे. टायपिंग करायचे 15 मार्क आणि फॉर्मॅटिंग देण्याचे 15 मार्क आणि पासिंगसाठी सुद्धा आपल्याला 7.5 मार्काची आवश्यकता आहे. तर बघा कशा पद्धतीने टाईप करायचं आहे आणि कशा पद्धतीने त्याला फॉर्मॅटिंग द्यायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा सुरुवातीला क्लिक करा. इकडे क्वेश्चन शीट आणि हे आन्सर शीट म्हणून आपण चालणार आहोत. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जसं इथे हेडिंग दिलेलं आहे तसंच कॅप्स लॉक चालू करून आपण हेडिंग इथं टाईप करून घेणार आहोत मित्रांनो. बघा टाईप झालं आपलं हेडिंग. त्यानंतर एंटर करा. कॅप्स लॉक बंद करा मित्रांनो आणि त्यानंतर जे काही नाव असेल त्याच्या खाली आपण ते नाव टाईप करून घेणार आहोत. जिथं कॉमा आहे तिथं कॉमा द्या. जिथं जे काय दिसत असेल त्या पद्धतीने आपल्याला ते टाईप करायचं आहे. तर बघा हेडिंग आणि त्याच्या खालचा जे ॲड्रेस टाईप करून झाल्यानंतर एक एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला इथं रेफरन्स नंबर टाईप करून घ्यायचा आहे. पहिले आपल्याला टाईप करून घ्या आणि नंतर आपण फॉर्मॅटिंग देणार आहोत.
तर टाईप करूनच घेऊया. जिथं कॉलन आहे तिथं कॉलन द्या. अशा पद्धतीने बॅकस्लॅश स्लॅश अशा पद्धतीने. आणि बघा रेफरन्स नंबर टाईप करून घेतलं. त्यानंतर आपल्याला काय टाईप करायचं आहे, डेट. आता रेफरन्स नंबर टाईप केल्यानंतर डेटला एकही स्पेस न देता डायरेक्ट आपण डेट टाईप करून घेणार आहोत. बघा अशाच पद्धतीने स्पेस दिलं नाही मी त्यामध्ये, आणि तुम्ही सुद्धा द्यायचं नाही मित्रांनो. त्यानंतर एक एंटर करा. एंटर केल्यानंतर टू टाईप करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एंटर करा. आणि त्यानंतर बघा जे काही त्याच्याखाली ॲड्रेस दिला असेल, नाव दिलं असेल, ते सर्व आपण टाईप करून घेणार आहोत. अशा पद्धतीने एंटर करा. त्यानंतर इथे ॲड्रेस दिलेला आहे तो सुद्धा आपण टाईप करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा एक एंटर करा आणि याच्यामध्ये कॅपिटलमध्ये आपल्याला ठाणे टाईप करायचं आहे. तर ठाणे सुद्धा आपण कॅपिटलमध्ये टाईप करू. आणि फुल स्टॉप आहे या ठिकाणी, तर फुल स्टॉप आपण त्याला दिलेला आहे. त्यानंतर एक एंटर करा. एवढं टाईप केल्यानंतर बघा आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करून घ्यायचं आहे. तर जसं सब्जेक्ट दिसत असेल त्याच पद्धतीने आपल्याला ते टाईप करून घ्यायचं आहे. सब्जेक्ट कॉलन स्पेस जे काय त्यामध्ये सब्जेक्ट असेल ते आपण टाईप करून घेऊ. अशा पद्धतीने फुल स्टॉप आहे, फुल स्टॉप द्या, एंटर करा. आणि त्यानंतर आपल्याला रेफरन्स टाईप करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टाईप करून घ्या. रेफरन्स सुद्धा फुल स्टॉप आहे, शेवटी फुल स्टॉप द्या. त्यानंतर पुन्हा एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे डिअर सर टाईप करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने डिअर सर टाईप केलं, कॉमा द्या आणि एक एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला जे काय आपल्याला इथे पॅराग्राफ दिलेला आहे 1 2 3 पॅराग्राफ आपल्याला सर्व टाईप करून घ्यायचे आहे. तर पूर्ण पॅराग्राफ मी टाईप करतो आणि त्यानंतर कशा पद्धतीने फॉर्मॅटिंग द्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर पूर्ण पॅराग्राफ टाईप करून घेतो सुरुवातीला मी. बघा आपला शेवटचा सुद्धा पॅराग्राफ टाईप करून घेतला आपण. त्यानंतर एंटर करा आणि त्याच्या खाली बघा आपल्याला थँकिंग यू हे नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला थँकिंग यू हे नाव टाईप करून घ्या आणि कॉमा द्या. पुन्हा एक एंटर करायचं आहे. एंटर केलं त्यानंतर युअर फेथफुली आपल्याला त्याच्या खालीच टाईप करून घ्यायचं आहे. युअर फेथफुल टाईप करा, एंटर करायचं आहे. आणि त्याच्या खाली सर्व्हिस मॅनेजर नाव टाईप करायचं आहे. अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा एकदा एंटर करा आणि त्याच्या खाली आपल्याला ENCL टाईप करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो आपण संपूर्ण लेटर टाईप करून घेतलं. आता आपल्याला त्याला फॉर्मॅटिंग द्यायची आहे. तर बघा मित्रांनो काय करायचं आहे, मेन हेडिंग आणि त्याच्या खाली जे ॲड्रेस आहे त्यानंतर एक एंटर द्या. सब्जेक्ट आणि डेट नंतर एक एंटर ठेवायचं आहे. पूर्ण ॲड्रेस टाईप करून झाल्यानंतर एक एंटर ठेवा. सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप केल्यानंतर एक एंटर ठेवायचं आहे. त्यानंतर युअर फेथफुली नंतर आपल्याला 2 एंटर इथे द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने एवढे एंटर यामध्ये द्यायचे आहे आपल्याला. एंटर देणं झालं त्यानंतर काय करायचं बघा, मेन हेडिंगला सिलेक्शन करा. त्यानंतर त्याला आपल्याला बोल्ड करायचं आहे, अंडरलाईन करा आणि त्यानंतर सेंटर अलाइनमेंट आपल्याला द्यायची आहे. परंतु कशाला द्यायचे आहे, मेन हेडिंग आणि त्याच्या खाली जे काय ॲड्रेस असेल त्याला सिलेक्शन करून घ्या आणि इथून सेंटर अलाइनमेंट अशा प्रकारे द्यायचं आहे. एवढं झालं. रेफरन्स नंबर आणि डेटच्या मदतीने आपल्याला किती टॅब मारायचे मित्रांनो, 4 टॅब मारायचे आहे. तर याच्यातनी आपण 4 टॅब मारणार आहोत. 1 2 3 आणि 4 टॅब झालेले आहे. त्यानंतर सब्जेक्टला सिलेक्शन करून घ्यावं लागेल. त्यानंतर त्याला बोल्ड करा आणि त्याला आपल्याला 2 टॅब द्यायचे आहेत. तर बघा टॅब देते वेळेस सुरुवातीला क्लिक करा आणि अशा पद्धतीने 2 टॅब द्यायचे, 1 आणि 2.
पुन्हा रेफरन्सला सुद्धा तेच पद्धत वापरायची आहे. बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा त्याला सुद्धा आपल्याला 1 आणि 2 अशा टॅब दोघालाही 2-2 टॅब आपल्याला द्यायचे आहे. आणि तर जसं दिलेलं आहे प्रत्येक पॅराग्राफला एक टॅब द्यायचा आहे. तर तुम्ही अगोदर दिलं तरी चालेल जेव्हा आपण टाईप करतो त्यावेळेस, किंवा आत्ताही दिलं तरी चालेल. तर बघा मी टॅब देऊन घेतो जसं ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. आणि थँकिंग यूला सुद्धा आपल्याला एक टॅब द्यायचे आहे. तर संपूर्ण पॅराग्राफ जेवढा आपण पॅराग्राफ टाईप करून घेतला डिअर सलच्या खालून आणि तर थँकिंग यूपर्यंत संपूर्ण सिलेक्शन करून घ्या आणि त्याला आपण जस्टिफाय करणार आहोत मित्रांनो. तर अशा पद्धतीने त्याला जस्टिफाय करा. त्यानंतर बघा युअर फेथफुलीला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर त्याचा इंडेंट जो आहे लेफ्टवाला इंडेंट हावाला चौकोनी बॉक्स इथे क्लिक करा. अशा पद्धतीने क्लिक करून आपल्याला ते 3.5 वर इथे घेऊन जायचं आहे. तर 3.5 वर ठेवा आणि त्यानंतर सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपला 30चं लेटर पूर्ण सोडवणं झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला पूर्ण लेटर सोडवायचं आहे. तर त्या अगोदर जर काही याच्यातनी चुका वगैरे जर असेल तर तुम्ही चुका वगैरे दुरुस्त करू शकता मित्रांनो. तर पाहून घ्या याच्यामध्ये काही चुका वगैरे जर असेल तर मी चुका वगैरे काही दुरुस्त करत नाही. जर असेल तर तुम्ही पाहून घ्या. आणि त्यानंतर आपलं लेटर सबमिट करायचं आहे. येस करा. तर आताच आपण 15 मार्काचं लेटर सोडवल्यानंतर सगळ्यात शेवटी बघा आपल्याला काय आलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे. आणि ऑब्जेक्टिव्हसाठी आपल्याला 25 मिनिटांचा टायमिंग इथं दिलेला आहे. आणि याला किती मार्क आहे मित्रांनो 25 मार्क दिलेले आहे. तर 25 मार्काचं 25 मिनिटांनीच आपल्याला सर्व सोडवायचं आहे. तर पाहूया पहिला क्वेश्चन्स. एक्सेलमध्ये आपण रेंज निवडण्यासाठी डॅश डॅश कीसह बहान की वापरू शकतो म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपण शिफ्ट की वापरून करू शकतो. खालील डिव्हाइसपैकी डाटा साठवण्याचे काम डॅश डॅश डिव्हाइस करते म्हणत आहे. तर डाटा साठवण्याचे काम आपलं कोणतं डिव्हाइस करते. तर याचं उत्तर बघा. याचं उत्तर आहे बघा रॅम आहे. मॉनिटरचे प्राथमिक कार्य म्हणजे वापरकर्त्यासाठी माहिती प्रदर्शित करणे हे आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. वर्कशीटमधील नेम बॉक्समध्ये सिलेक्टेड सेलचा सेल ॲड्रेस पाहायला मिळतो म्हणत आहे. तर बरोबर आहे. नेक्स्ट क्लिप आर्ट ऑप्शन्स हे डॅश डॅश टॅबमध्ये आहे म्हणत आहे. तर क्लिप आर्ट हे ऑप्शन्स कशामध्ये आहे बघा. तर हे आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये आहे. स्टार्ट बटन सर्वसामान्यपणे डॅश डॅशवर असते म्हणत आहे. तर स्टार्ट बटन सर्वसामान्यपणे कुठं असते बघा. टास्कबारवर असते. एका डॉक्युमेंटचे 2 वेगवेगळे भाग स्क्रीनवर पाहण्यासाठी कमांडचा वापर केला जातो म्हणत आहे. तर एका डॉक्युमेंटचे 2 वेगवेगळे भाग स्क्रीनवर पाहण्यासाठी आपण कशाचा वापर केला जाते बघा. तर याचं उत्तर बघा व्ह्यू टॅबमध्ये जाऊन विंडोज ग्रुपमध्ये जाऊन स्प्लिट आहे. सिलेक्टेड सेलमध्ये टाईप केलेली सेल व्हॅल्यू मध्ये दिसते म्हणत आहे. तर सिलेक्टेड सेलमध्ये टाईप केलेली सेल व्हॅल्यू आपल्याला कशात दिसते बघा. तर ते दिसते आपल्याला फॉर्म्युला बारमध्ये. डॅश डॅशने इंटरनेट एक्सप्लोरर बनवलेला आहे म्हणत आहे. तर कोणी एक्सप्लोरर बनवलेला इंटरनेट. तर मायक्रोसॉफ्टनं बनवलेला आहे. ड्रॉप कॅपचा वापर डॉक्युमेंटमध्ये डॅश डॅश यासाठी होतो म्हणत आहे. तर ड्रॉप कॅपचा वापर डॉक्युमेंटमध्ये कशासाठी होते बघा. तर याचं उत्तर आहे बघा टू मेक फर्स्ट इनिशियल लेटर लार्ज आहे. याचं उत्तर असणार आहे. एक्सेलमध्ये अनुक्रमण सिलेक्ट केलेल्या सेलला डॅश डॅश असे म्हणत आहेत. तर त्या सेलला काय म्हणते बघा एक्सेलमध्ये.
तर त्याला सेल रेंज म्हटले जाते. कंट्रोल प्लस झेड म्हणजे काय होते बघा मित्रांनो, तर कंट्रोल प्लस झेड म्हणजे अंडू होते. तर याचं उत्तर बी आहे, अंडू. वर्ड डॉक्युमेंटमधील एखादी लाईन दिसू द्यायची नसेल तर डॅश डॅश हे ऑप्शन वापरतात म्हणत आहेत. तर वर्ड डॉक्युमेंटमधील एखादी लाईन दिसू द्यायची नसेल तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, तर त्यासाठी हिडन हे ऑप्शन्स आहे. ग्रामर मिस्टेक हे डॅश डॅश कलर लाईनने दर्शवलेले जाते म्हणत आहे. तर ग्रामर मिस्टेक हे कशाने दर्शवले जाते, तर रेड कलरच्या वेव्ह अंडरलाईननं दर्शवल्या जाते. हेल्प ऑप्शन्स हा डॅश डॅश या मेनूमध्ये अवेलेबल असते म्हणत आहे. तर हेल्प ऑप्शन्स कशामध्ये अवेलेबल असते बघा, तर हे हेल्प ऑप्शन्स हे टूल्समध्ये आहे. DOS डॉस हे डॅश डॅशवर आधारित आहे म्हणत आहे. तर DOS डॉस हे कशावर आधारित आहे, तर हे कॅरेक्टर युजर इंटरफेसवर आपल्याला आधारित आहे. करंट वर्कबुक सेव्ह करण्यासाठी डॅश डॅश कमांड वापरतात म्हणत आहे. तर यासाठी आपण सेव्ह ही कमांड वापरतो. विंडोज 7 मध्ये डेस्कटॉप डॅश डॅश आयकॉनवर सर्व फोल्डर ॲक्सेस करता येतात म्हणत आहे. तर विंडोज 7 मध्ये डेस्कटॉप कोणत्या आयकॉन वापरून सर्व फोल्डर ॲक्सेस करता येते, तर ते आपण कॉम्प्युटरवर क्लिक करून करू शकतो. पॉवर पॉईंटमध्ये डाटा इल्युस्ट्रेट आणि कम्पेअर करण्यासाठी डॅश डॅशचा वापर होतो म्हणत आहेत. तर कम्पेअर करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, तर त्यासाठी आपण चार्ट या ऑप्शनचा वापर करतो. स्टोरेज डिव्हाइसमध्ये डेटा व प्रोग्राम प्रत्यक्ष राखून ठेवणाऱ्या मटेरियलला डॅश डॅश म्हणत आहे. तर त्याला काय म्हटले जाते, स्टोरेजेस म्हटले जाते. डॅश डॅशच्या व्यतिरिक्त पुढीलपैकी सर्वांचा उपयोग करून हार्ड डिस्क फाईल संग्रहित आणि सुसंघटित ठेवतात म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रॅक्स आहे. डॉक्युमेंटमधील संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी माऊसने डॅश डॅश करावे लागते म्हणत आहे. तर डॉक्युमेंटमधील संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्शन करण्यासाठी आपण ट्रिपल क्लिक करावं लागते. कंट्रोल प्लस झेड हे याच्यासाठी वापरतात म्हणत आहे. तर कंट्रोल प्लस झेड हे अंडूसाठी वापरले जाते. नेटवर उपलब्ध असलेल्या संसाधनाची मल्टीमीडिया इंटरफेस असे म्हटले जाते म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटले जाते बघा, तर त्याला सर्व्हर म्हटले जाते. कंट्रोल प्लस पी या कमांडचा उपयोग आपण कशासाठी केला जाते, तर बघा कंट्रोल प्लस पी म्हणजेच प्रिंट फाईल कमांडसाठी वापरले जाते. आणि अशा प्रकारे आपलं संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह सोडवणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचा आहे आणि यासाठी बघा तुम्हाला 25 मार्क दिलेले आहे. तर 25 पैकी आपल्याला याच्यामध्ये 10 मार्क असणं आवश्यक आहे पासिंग करिता. तर पाहूया आपली फायनल एक्झाम सबमिट करून घेऊया आणि कितीक आपल्याला मार्क मिळालेले आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि जेवढे काही ऑब्जेक्टिव्हमध्ये आपले क्वेश्चन चुकलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला GCC TBC इंग्लिश मराठी आणि हिंदी 30 WPM ची फायनल परीक्षा सोडवायची आहे मित्रांनो. त्यानंतर सबमिट करून पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर बघा मित्रांनो, आपण कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव पास झालेला आहोत. परंतु तुम्हाला तिथं फायनल एक्झाममध्ये दिसणार नाही आहे का तुम्ही पास वगैरे झालेला आहे किंवा नाही झालेला आहे. तर ते तुम्हाला सगळ्यात शेवटी आपल्याला ते मिळणार आहे. तर बघा डिव्हिजन 1 मध्ये बघा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह विचारलेले होते 25 मार्काचे. पासिंगसाठी आपल्याला 10 ऑब्जेक्टिव्हची म्हणजे 10 मार्काची गरज होती आणि आपल्याला टोटल
20 मार्क मिळालेले आहे आणि यामध्ये जे काही चुका वगैरे असेल ते मी तुम्हाला दाखवतो। बघा याच्यामध्ये काही आपले क्वेश्चन चुकलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा आपले 5 क्वेश्चन चुकलेले आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, ग्रामर मिस्टेक हे डॅश डॅश कलर लाईनने दर्शवलेले जाते म्हणत आहे, तर याचं उत्तर ग्रीन होतं। रेड असते मित्रांनो। हेल्प ऑप्शन्स डॅश डॅश या मेनूमध्ये अवेलेबल असते म्हणत आहे, तर ते फाईल मेनूमध्ये होतं। त्यानंतर स्टोरेज डिव्हाइसमध्ये डेटा व प्रोग्राम्स राखून ठेवणाऱ्या मटेरियलला डॅश डॅश म्हणतात म्हणत आहे, तर त्याचं उत्तर मीडिया होतं। डॅश डॅशच्या व्यतिरिक्त पुढीलपैकी सर्वांचा उपयोग करून हार्ड डिस्क फाईल संग्रहित आणि सुसंघटित ठेवतात म्हणत आहेत, तर त्याचं उत्तर पथ होतं। आणि शेवटचं बघा, नेटवर उपलब्ध असलेल्या संसाधनाची मल्टीमीडिया इंटरफेस असे म्हटले जाते म्हणत आहे, तर त्याचं उत्तर काय होतं बघा, वर्ल्ड वाईड वेब होतं मित्रांनो। तर अशा पद्धतीचे आपले ऑब्जेक्टिव्ह विचारले होते आणि एवढे आपले ऑब्जेक्टिव्ह चुकलेले होते। त्यानंतर बघा डिव्हिजन 2 मध्ये बघा आपल्याला ईमेल 5 मार्काचं ईमेल विचारलं होतं आणि पासिंगसाठी बघा आपल्याला 2च मार्काची आवश्यकता होती आणि आपल्याला ईमेलमध्ये 5 पैकी 5 मार्क मिळालेले आहेत, तर आपण ईमेलमध्ये पास झालेला आहोत। त्याच पद्धतीने लेटर 15 मार्काचं लेटर विचारलेलं होतं। लेटरमध्ये आपल्याला मार्क पासिंगसाठी 7 मार्काची आवश्यकता होती आणि पास आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत, 14 मार्क मिळालेले आहे यामध्ये बघा मित्रांनो। त्यानंतर स्टेटमेंटमध्ये 15 मार्क विचारलेले होते आणि 15 पैकी आपल्याला बघा 15 पैकी 15 मार्क मिळालेले आहे स्टेटमेंटमध्ये। तर डिव्हिजन 2 मध्ये बघा आपल्याला व्यवस्थित मार्क मिळालेले आहे। 1 मार्क आपला डिव्हिजन 2 मध्ये चुकलेला आहे फक्त लेटरमध्ये, बाकी संपूर्ण करेक्ट आलेला आहे। त्यानंतर डिव्हिजन 3 मध्ये बघा आपल्याला स्पीड पॅसेज विचारलेला होता, तर 40 मार्काचा स्पीड पॅसेज होता आणि पासिंगसाठी बघा आपल्याला 16 मार्काची आवश्यकता होती आणि 16 पैकी आपल्याला 33 मार्क मिळालेले आहे 40 पैकी। तर त्यामध्ये काही चुका वगैरे झालेल्या असेल बघा, 7 मिस्टेक होते यामध्ये। तर आपल्याला डिव्हिजन 1 मध्ये 20 मार्क, डिव्हिजन 2 मध्ये 34 मार्क आणि डिव्हिजन 3 मध्ये 33 मार्क, एकूण आपल्याला 87 मार्क मिळालेले आहे टोटल मित्रांनो। तर तुम्हाला अशाच पद्धतीने GCC TBC 30WPM टायपिंग इंग्लिशची परीक्षा, शेवटची परीक्षा सोडवायची आहे मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये, तर बाय।